माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात काम करत असताना एक महत्वाचा या वर्षीचा मालमत्तेचा रेडी रेकनर हा दर घोषित करण्याचा कालचा दिवस होता। आमच्या आयजीआर टीमने, आमचे से बिनवडे जे आयजीआर आहेत या टीमने अत्यंत मेहनतीने आणि पारदर्शीपणे या वर्षीचा 25-26 चा जो रेडी रेकनर रेट होता तो 26-27 मध्ये कुठलीही दरवाढ न करता हा कायम केलेला आहे। तसं जर आपण विचार केला तर 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या। पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे। 2-3 गोष्टी पुन्हा आम्ही ॲडिशन केल्या आहे की जे डीपी प्लान तयार झाले आहेत मधल्या काळात, डीपी प्लान झाल्यानंतर त्या भागाचा दर हा जाहीर नसतो। 25-26 चा दर जोडून आम्ही या डीपी प्लानच्या एरियामध्ये तोच वार्षिक मूल्यदर 25-26 चा लागू केला आहे। मंजूर प्रादेशिक जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून काही फेरबदल झाले आहेत, त्यामध्ये आम्ही हाच रेट ठेवलेला आहे मागच्या वर्षीचा। सोबत काही त्या ठिकाणी गहाण मिळकती आहे, गावे आहे, जे आम्ही आयडेंटिफाय केले आणि मायक्रो झोन तयार केले। या मायक्रो झोनमध्ये सुद्धा आता तोच रेडी रेकनर राहणार आहे। आमचा विचार आहे पुढच्या काळात की मुंबई, पुणे जे काही मेट्रोपॉलिटन ज्या सिटीज आहे, नागरी भाग आहे, या नागरी भागामध्ये जे आपला झोन आहे ते मायक्रो झोनिंग करायचं आणि मायक्रो झोनिंग करून जेवढा छोटा झोन करू त्या झोनचे वेगवेगळे रेडी रेकनर रेट राहील। त्यामुळं चुकीच्या लोकांना चुकीचे रेट लागणार नाही। पुढच्या वर्षामध्ये आम्ही मायक्रो झोनिंग करतो आहे, खास करून मुंबईमध्ये, उपनगरमध्ये, ठाणेमध्ये, पुणेमध्ये, नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये या शहरात आम्ही आधी करू आणि इतर राज्यातही मग आपण मायक्रो झोनिंग करणार आहे। यामुळं अव्वाच्या सव्वा रेट प्रॉपर्टीवर लागणार नाही। ज्या प्रॉपर्टीचा जो रेट आहे त्याच प्रॉपर्टीचा तो लागेल। या घराचा रेट दुसऱ्या घराला लागणार नाही, दुसऱ्या घराचा रेट तिसऱ्या घराला लागणार नाही। त्या घराच्या प्रॉपर्टीच्या किमतीप्रमाणे त्या घराचा रेट राहील, असं एक आमूलाग्र बदल आम्ही या ठिकाणी रेडी रेकनरमध्ये करतो आहे। मुंबई वगळता इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं शासकीय जमिनीवरती वाढलेली होती, त्या संदर्भात देखील एक मोठा नाही, आम्ही आता 2011 पूर्वी ज्यांचे घरं जिथं आहेत, ज्यांनी शासकीय जागेवर घरं बांधलेले आहेत, ज्यांनी लेआउटमध्ये घरं बांधलेले आहेत, लेआउट करता आम्ही या ठिकाणी तुकडेबंदी कायदा हटवला खाजगी लेआउटमध्ये, त्यामुळे आता त्यांच्या रजिस्ट्री होणार आहे। 2011 पूर्वी ज्यांनी जिथे अतिक्रमण केलं असेल आणि ती जागा शासकीय प्रयोजनाकरता राखीव नसेल, डीपी प्लॅनमध्ये ही जागा रहिवासी असेल, रिजनल प्लॅनमध्ये जागा ही रहिवासी असेल, तर अशा जागेवर 2011 पूर्वीचे जे बांधकाम आहे, जेवढं बांधकाम असेल, 500 फूट असेल, 1000 फूट असेल, 1500 फूट असेल, पण 1500 फूटच्या वर केलं असेल तर तोडून टाकू, ते ठेवणार नाही। पण 1500 फूटपर्यंत मात्र त्यांच्या घराचं कायदेशीर करून देणे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कुठल्याही परप्रांतीय लोकांना आपले घरं कायदेशीर करता येणार नाही। कुठल्याही बांगलादेशी लोक, बाहेरचे लोक जे आले असतील त्यांना त्या योजनेचा फायदा मिळणार नाही। फक्त महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या रहिवासी असलेला आणि तेव्हाच्या मतदार यादीत नाव असलेला व्यक्तीच फक्त या ठिकाणी या योजनेला पात्र ठरेल आणि जनतेला आता त्यांच्या हक्काचे घरं बांधता येतील। आधी ही मुभा फक्त 500 स्क्वेअर फीटपर्यंत होती, आता 1500 स्क्वेअर फीटपर्यंत केलेली आहे आणि 1500 स्क्वेअर फीटमध्ये लोकांची घरं कायदेशीर करण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला, देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा, त्या जाहीरनामाचा एक काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. परंतु जी मराठी किंवा परप्रांतीय लोकांची जी बांधकाम असते लघु प्रगतीमध्ये त्यांना आम्ही असं म्हणतात त्यांच्यावर कारवाई साधारणपणे तोडून टाकण्यात येतील. परप्रांतीय लोकांची अनधिकृत अतिक्रमणे तोडण्यात येतील. ते रेग्युलाइज होणार नाही. अजितदादा असतील किंवा इतर राजकीय नेते आहेत त्यांच्या फोटोवरती फुल्या मारलेल्या होत्या. अजितदादांच्या फोटोवरती फुल्या मारलेली होती आणि काळी जादू अशा प्रकारे केली होती असा आरोप रोहित पवारांनी केलाय. हे सगळं जे आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे एसआयटी आहे त्या एसआयटीकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. ज्या बाजू एसआयटी समोर मांडायच्या त्या मीडियामध्ये मांडून त्या केसमध्ये अजून जास्त त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनामध्ये कल्लोळ निर्माण करण्याचं काम करतायत. इतकी सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे, त्यामध्ये जाऊन बसा ना, एसआयटीला काही पुरावे द्या. आता वडेट्टीवार काल बोलले अधिकाऱ्यांच्या परिवाराबद्दल, योग्य नाही आहे कुठल्या अधिकाऱ्याच्या परिवाराबद्दल संशय व्यक्त करणे. असेल माहिती तुम्ही एसआयटीला द्या. रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल त्यांनी एसआयटीला द्या. एसआयटी तयार आहे ना. पण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही एसआयटीकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय. तुम्ही द्या ना त्या एसआयटीला. एसआयटी कारवाई करेल. नुसतं मीडिया मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न काही लोकांना सुचलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी माननीय देवेंद्रजींनी खुला आवाहन केलं आहे, एसआयटी समोर आपले पुरावे द्या. खराब प्रकरणामध्ये ज्या मोठ्या मंडळींचा समावेश असल्याची नावं समोर येत आहे, या मंडळींची नावं जर सिद्ध झाली किंवा एकंदर या सगळ्या लोकांचा सहभाग सिद्ध झाला तर राज्यातलं महायुतीचं सरकार करू शकतं असं एकनाथ खडसे म्हणतात. असं आहे, 51% मतं मिळवून सरकार आलाय. हे काही अल्पमतातलं सरकार नाहीये. त्यामुळे एकनाथजी खडसे साहेबांनी सरकार पाडण्याच्या गोष्टीतनं दूर राहावं. एक राहिला प्रश्न, मोठ्या नेते जर त्या चौकशीमध्ये असतील, जे सर्वसाधारण माणसाला चौकशीमध्ये जे नियम आहे, जो कायदा आहे, जी शिक्षा आहे, ती मोठ्या माणसांना होईल. त्यामध्ये कायद्याच्या राज्यामध्ये कोण वाचणार आहे? छोटा की मोठा सारखाच असतो. त्यामुळं ज्यांना छोट्या माणसाला शिक्षा आली मोठ्याही माणसाला होईल. पण याचं सरकार पडणार आहे. हे जे जनतेमध्ये जाऊन सरकार पाडा, अशा काही घटनातून सरकार वगैरे पडत नाही. जनतेत जा, जनतेत मतं मिळवा. आता ते किंचित किंचित होत चालले आहे. सरकार पाडण्याचा कशाला विचार करता? सर, कॅटचा नुकताच एक अहवाल आलाय. तरी सरकारच्या जवळपास 891 कोटीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मागील 10 वर्षात जवळपास 10,000 प्रश्न जे आहेत ते प्रलंबित असल्याचं. नाही, कॅगच्या अहवालात जे काही पॅरा येतात ना, त्यामध्ये आम्ही नंतर रिप्लाय करतो. सरकार त्यांचं खंडन करतं. हे येतात, प्रत्येक विभागात येतात, प्रत्येक खर्चावर येतात. पण त्याचं अधिक स्पष्टीकरण मात्र झालं तर कॅगचा जो काही मुद्दा आहे तो ऑटोमॅटिक निरस्त होऊन जातो, संपून जातो. त्यामुळे मला वाटतं कॅगच्या रिपोर्टबद्दल सरकार नेहमीच कॅगचे खुलासे करत राहतं. खराबची जी पत्नी आहे तिच्या नावे सुद्धा अनेक संपत्ती त्या समोर येताना पाहिलं, त्यांनी व्यवहार समोर येताना पाहिलं. मुलाला अटक झालेली आहे, पत्नी मात्र फरार आहे. नाही, जिथे असेल तिथून सरकार आणतंच. पोलीस आणतात. पोलीस आपले सक्षम आहे महाराष्ट्राचे. महाराष्ट्र पोलीस ही देशातली सर्वात चांगली पोलीस आहे. त्यामुळे संशय व्यक्त करू नका. जिथे असेल तिथून हुडकून काढेल. आणि अवैध संपत्ती जमा करणे, नियमबाह्य संपत्ती असणे हे सर्व कायद्याच्या कक्षेत आहे. त्यामुळे मला वाटतं कायदेशीर ज्या बाबी आहे, ती खराबची पत्नी असो की कोणी असो, त्यांना धुंडून सरकार काढेल आणि कारवाई करेल. बऱ्याच जमिनी आहेत काय घेतलेल्या पाहण्यात, त्यामुळे महसूल विभाग तुमच्याकडे आहे. या संदर्भात तुम्ही एक व्हिडिओ उपस्थित करणार आहात का? कारण की बऱ्याच जागांचा संबंध एसआयटी जो रिपोर्ट तयार करेल त्यावर महसूलचाही भाग राहणार. आता एसआयटी सुरू असताना वेगळी महसूलची एसआयटी तयार करणे योग्य नाही. एसआयटीचा भाग आहे. ते जेव्हा आम्हाला रिपोर्ट पाठवतील की महसूल खात्याला की ही जागेत गडबड आहे, तेवढाच आमचं महसूल खातं इन्क्वायरी टेक ओव्हर करेल. सर, वडेट्टीवारांनी असं म्हटलंय की खराच्या मुलीच्या लग्नात त्यांची ज्यांची नावं होती, राजकीय नेत्यांची अनेक नावं जी आहेत त्या लग्नपत्रिकेवरती पाहायला मिळतात. त्यामुळे अशा लोकांवरती सुद्धा
अशी मागणी मी सांगितलं ना, मीडियामध्ये तोंडाच्या वाफा फेकणे आणि मीडिया मॅनेजमेंट करून आपली पद कायम ठेवण्याचं काम काही लोक करतात आहे. वडेट्टीवारजींना माझी विनंती आपल्या माध्यमातून, पुन्हा एकदा बाईट घ्या त्यांचं जाऊन. वडेट्टीवारला विनंती आहे, तुम्ही पुन्हा एक बाईट घ्या. माझी विनंती त्यांना कळवा की हाय सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये काही पुरावे असतील तर एसआयटीकडे द्या. मीडियामध्ये बोलून काय फायदा आहे.